नमस्कार, मी भारती जाधव। 5 जानेवारी 2026 पासून मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही बेमुदत उपोषणाला या ठिकाणी बसलो। कारण काय तर मी काही गुन्हा केलेला नाही, मी कुणाची फसवणूक केलेली नाही, मी फक्त सरकारवर विश्वास ठेवला। मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतून माझं प्रशिक्षण पूर्ण केलं। सरकारने आम्हाला सांगितलं होतं प्रशिक्षण पूर्ण करा, त्याच ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ। हा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला, हा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला। आम्ही तो शब्द सत्य मानला। घरची शेती मजुरी कामधंदा बाजूला ठेवून आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं। आज बघा काय परिस्थिती आली। प्रशिक्षण आम्ही पूर्ण केलं, पण रोजगार कुठे? आज माझ्यासोबत माझं कुटुंब या ठिकाणी उपोषण करीत आहोत। माझी स्वरा मला प्रश्न विचारते, आई आपण काय चूक केली का? मी उत्तर देऊ शकत नाही। साहेबांनो, आम्ही काही या ठिकाणी भीक मागायला आलो नाही, आम्ही दान मागायला आलो नाही, आम्ही फक्त दिलेला शब्द पाळा एवढंच या ठिकाणी सांगते। सरकार म्हणतं युवा शक्ती म्हणजे देशाचं भवितव्य, पण आज ती युवा शक्ती रस्त्यावर उपाशी या ठिकाणी बेमुदत उपोषण करीत आहेत। हे कोणतं भविष्य? मी सरकारला एकच प्रश्न विचारते, जर रोजगार द्यायचा नव्हता तर प्रशिक्षण का दिलं? आशा दाखवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणाला दिलं? आज आमचं आंदोलन या ठिकाणी शांत दिसते, पण आमचं दुःख खूप मोठं या ठिकाणी वाटतंय। जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण आम्ही थांबवणार नाही। मी सरकारला, माध्यमांना आणि या जनतेला हात जोडून विनंती करते की आमचा आवाज ऐका, आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका। आज या ठिकाणी भारती जाधव उपोषण करीत या ठिकाणी बसली, तर उद्या हजारो भारती जाधव या आझाद मैदानावरती तुम्हाला दिसेल। दिलेला शब्द पाळणे हे राजकारणापेक्षा महत्त्वाचं असते, त्यालाच माणुसकी म्हणते। म्हणून आमचा जो आवाज आहे तुम्ही या सरकारपर्यंत पोहोचवा, आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका, एवढीच मी विनंती करते। धन्यवाद।